अगं नवरा कुठे तुझा? अण्णांच्या सभेला गेले. 38वी मुलगी सुद्धा गेली. तिला काही जमत असेल असं वाटलंच नाही. मोदकाचा विषय काढला तर कसा कावरावारा झाला होता चेहरा. आजकालच्या मुलींना नाही येत हे सगळं. एकदा का संसारात पडल्या की मग येतं शहाणपण. ओ मला तरी ती मुलगी चांगली वाटली. तुझ्या आईने सुचवलेलं स्थळ आहे म्हणून वाटेल ते गळ्यात बांधू नकोस माझ्या सुनीलच्या. मला तरी आईच्या तालावर नाचणारं घर वाटलं ते. मुलगी सासरपेक्षा माहेरचाच विचार जास्त करेल. आता आणखीन कोणी नकोय माहेरचं धन करणारी. आणखीन कोणी नको म्हणजे? एकदा काय ते तुम्ही माझ्या भावाला पैशांची मदत केली. सारखं सारखं किती वेळा बोलून दाखवणार आहात? आणि हो, त्याची परिस्थिती बरी झाली की तो तुमचे पैसे परत करेल. संगीता, आता पुन्हा जुने विषय नकोत. हां आपण या मुलीबद्दल बोलूया ना. सुनील, तुला कशी वाटली रे मुलगी? नाही नाही, आईचं बरोबरच आहे. अरे साधे पोह्यातले खडे काढता येत नाहीत तिला. बोलला श्रावणबाळ बोलला. तिच्या मनाविरुद्ध स्कूटरचा स्पीड वाढवत नाही. हा स्वतःच्या आयुष्याचे निर्णय काय घेणार आहे तिच्या मर्जीशिवाय? बरोबर आहे. बरोबरच आहे माझं. मी आलेच. मनी काकी, एक संधी सोडत नाहीत त्या मला बोलायची. ऐक माझं. हो, ऐक मी माझं. ऐकणार नाही हा त्यांचं. मी आधीच सांगून ठेवते. हो